नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आदरणीय देवा जाधवर सरांचं इयरबुक बघत आहोत 2025चं. त्याच्यात आपण बघा महत्त्वाचे पुरस्कार, राष्ट्रीय घडामोडी, आंतरराष्ट्रीय घडामोडी, प्रादेशिक घडामोडी, पर्यावरणीय घडामोडी आणि 1000 सराव प्रश्न अशा किती 6 गोष्टी 6 टॉपिक कंप्लीट केलेले आहे. आज आपण विज्ञान तंत्रज्ञान घडामोडी कंप्लीट करणार आहोत. तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आजची पहिली न्यूज आहे स्पाडेक्स मिशन. तर बघा स्पाडेक्स लिहिलं कसं आहे, SPADEX बरोबर. याच्यात SPA म्हणजे स्पेस, D फॉर डॉकिंग आणि EX फॉर एक्सपेरिमेंट. ठीक आहे. स्पाडेक्स म्हणजे स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट. प्रक्षेपण दिनांक 30 डिसेंबर 2024. ठिकाण सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरिकोटा येथून. इस्रोने PSLV C60 प्रक्षेपकाद्वारे स्पाडेक्स मोहिमेतील A आणि B उपग्रहाचे प्रक्षेपण केले. ठीक आहे. स्पाडेक्स मिशनमधील A आणि B उपग्रहाचे प्रक्षेपण केले. स्पाडेक्स या अवकाशात 2 उपग्रहांना जोडणाऱ्यांना भारताच्या पहिल्या मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. उद्देश काय आहे या मोहिमेचा? या उपग्रहांचा उद्देश अवकाशात जोडण्याचा आणि विभक्त होण्याच्या तंत्रज्ञानाची चाचणी घेणे. ठीक आहे. जोडण्याचा आणि विभक्त होण्याच्या तंत्रज्ञानाची चाचणी घेणे, डॉकिंग आणि अनडॉकिंग. स्पाडेक्स मिशनसह हा जगातील 4था देश भारत ठरला. आतापर्यंत केवळ अमेरिका, रशिया, चीन या देशांनी अवकाशात डॉकिंग तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. ठीक आहे. स्पाडेक्स मिशन नीट लक्षात ठेवा. SPA फॉर स्पेस, D फॉर डॉकिंग, EX फॉर एक्सपेरिमेंट. कोणते 2 उपग्रह A आणि B उपग्रहाचे प्रक्षेपण केले आणि उद्देश काय आहे तर डॉकिंग आणि अनडॉकिंग तंत्रज्ञानाची चाचणी घेणे, म्हणजे जोडण्याचा आणि विभक्त होण्याच्या तंत्रज्ञानाची चाचणी घेणे. आणि स्पाडेक्स मिशन हा जगातील 4था देश, म्हणजे भारत हा 4था देश ठरला असा प्रयोग करणार. यापूर्वी अमेरिका, रशिया आणि चीन यांनी डॉकिंग तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे. ठीक आहे. आता पुढे बघा, 1-2 मिनिट. पुढची न्यूज बघा काय आहे तर प्रोबा 3 मोहीम. आता प्रोबाचं स्पेलिंग बघा. आता मी काय करते, स्पाडेक्स तुम्हाला सांगितलं की स्पाडेक्स उच्चार कसा करायचा किंवा कोणत्या याच्यावर, म्हणजे ते नाव कसं तयार झाले, तसंच प्रोबाचं नाव बघा. प्रोबा 3चं नाव कसं, पहिला PR फॉर प्रोजेक्ट, फॉर O फॉर ऑन, B फॉर बोर्ड आणि A फॉर ऑटोनॉमी. ठीक आहे. प्रोजेक्ट फॉर ऑनबोर्ड ऑटोनॉमी. इस्रोने 5 डिसेंबर 2024 रोजी युरोपियन स्पेस एजन्सी किंवा युरोपियन अवकाश संशोधन संस्थेच्या कोरोनाग्राफ आणि ऑकल्टर या 2 उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले. नीट लक्षात ठेवा. काय म्हटलंय, युरोपियन अवकाश संशोधन संस्थेच्या कोरोनाग्राफ आणि ऑकल्टर या 2 उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले. ठीक आहे. PSLV C69 द्वारे. ठिकाण कुठे, सतीश धवन अवकाश केंद्र श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश येथून. प्रोबा 3 म्हणजे प्रोजेक्ट फॉर ऑनबोर्ड ऑटोनॉमी. प्रोबा हा मूळ लॅटिन शब्द असून त्याचा अर्थ चला प्रयत्न करू असा होतो. उद्देश काय आहे, सूर्याच्या बाह्य वातावरणाचा अभ्यास करणे, कृत्रिम सूर्यग्रहण तयार करणे. इस्रोची व्यावसायिक शाखा असलेल्या न्यू स्पेस इंडिया लिमिटेडच्या माध्यमातून झालेले हे व्यावसायिक उड्डाण आहे. 2 उपग्रहांचं वजन 445 किलोग्राम. जगात प्रथमच 2 उपग्रहांच्या प्रयोगशाळेचे प्रक्षेपण करण्यात आले. ठीक आहे. पुढे बघा K4 क्षेपणास्त्र. आता हे जे वाक्य आहे ना, जगात प्रथमच 2 उपग्रहांच्या प्रयोगशाळेचे प्रक्षेपण करण्यात आले, हे वाक्य महत्त्वाचं आहे. ठीक आहे. त्यामुळे हे नीट लक्षात ठेवा. नंतर प्रोबाचा फुल फॉर्म लक्षात ठेवा आणि त्याच्यातले 2 उपग्रह कोणते, कोरोनाग्राफ आणि ऑकल्टर. ठीक आहे. युरोपियन स्पेस एजन्सीचे कोरोनाग्राफ आणि ऑकल्टर. आणि मूळ लॅटिन शब्द आहे, त्याचा अर्थ होतो चला प्रयत्न करूया. आणि उद्देश काय आहे, सूर्याच्या बाह्य वातावरणाचा अभ्यास करणे, कृत्रिम सूर्यग्रहण तयार करणे. आता K4 क्षेपणास्त्र कोणाद्वारे तर भारतीय नौदलाद्वारे. नंतर दिनांक 27 नोव्हेंबर
2024 अण्वस्त्रवाहू बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे ते। ठीक आहे, आता बघा, यामुळे भारताची आण्विक प्रतिकार क्षमता आणि संरक्षण सिद्धता अधिक वाढली आहे। नौदलाच्या INS अरिघातचा आणि ऊर्जा संचालित पाणबुडीमधून हे क्षेपणास्त्र सोडण्यात आले। नौदलाच्या अरिघातचा अणुऊर्जा संचलित पाणबुडीमधून हे क्षेपणास्त्र सोडण्यात आले। हे क्षेपणास्त्र 3500 किलोमीटर पर्यंतच्या लक्ष्याचे भेद करू शकते। घन इंधनावर म्हणजे सॉलिड फ्युएल घन इंधनावर चालणारे K4 क्षेपणास्त्र अण्वस्त्रक्षम पाणबुडीवरून सोडले जाणारे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र असून नौदलाला अण्वस्त्राविरोधात प्रभावी अस्त्र उपलब्ध करून देण्यासाठी त्याची रचना करण्यात आली आहे। ठीक आहे, तर K4 काय आहे, K4 नेमकं काय आहे तर अण्वस्त्रवाहू बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे, हे नीट लक्षात ठेवा। नौदलाच्या INS अरिघात या पाणबुडीमधून ते क्षेपणास्त्र सोडण्यात आले असंही लक्षात ठेवा। नंतर सॉलिड फ्युएलवर चालणारं आहे, ही एक गोष्ट लक्षात ठेवा। नंतर GSAT-N2 दूरसंचार उपग्रह। ठीक आहे, आता ही पण न्यूज महत्त्वाची आहे, कारण बघा ते प्रक्षेपण कोणी केलं, कोणाच्या मदतीने केलं। GSAT-N2 दूरसंचार उपग्रह इस्रोने अमेरिकन उद्योगपती इलॉन मस्क यांच्या मालकीच्या स्पेसएक्स फाल्कन 9 या रॉकेटच्या मदतीने 19 नोव्हेंबर 2024 रोजी प्रथमच आपला संचार उपग्रह प्रक्षेपित केला। ठीक आहे, मदत कोणाची घेतली, इलॉन मस्क यांच्या मालकीच्या स्पेसएक्स फाल्कन 9 ची। ठीक आहे, प्रक्षेपण ठिकाण केप कनावरल, अमेरिका। याच्यामुळे फायदे काय होणार आहे बघा, यामुळे दुर्गम भागात ब्रॉडबँड सेवा उपलब्ध होणार, याशिवाय प्रवाशांना फ्लाईटमध्ये इंटरनेट सुविधा मिळणार। हा उपग्रह 48 Gbps च्या वेगाने इंटरनेट प्रदान करेल। उपग्रहाचं वजन बघा 4700 किलो। एखादा उपग्रह अवकाशात सोडण्यासाठीची यंत्रणा इस्रोकडे होती, मात्र GSAT-N2 उपग्रह वजनाने जास्त होता। इस्रोकडे या वजनाचा उपग्रह अवकाशात सोडण्याची सुविधा नव्हती। ठीक आहे, 14 वर्ष हा कार्यरत राहील। इस्रो आणि स्पेसएक्स यांच्यातील पहिलेच व्यावसायिक उड्डाण आहे, त्यामुळे GSAT-N2 दूरसंचार उपग्रह आपल्याला इन डिटेल माहिती पाहिजे। आता बघा, हायपरसोनिक क्षेपणास्त्र। आता हायपरसोनिक का म्हणतात तर बघा, हायपरसोनिक क्षेपणास्त्र म्हणजे आवाजापेक्षा 5 पटीहून अधिक वेगाने जाऊन हे क्षेपणास्त्र शत्रूवर आग ओकते। ठीक आहे, हायपरसोनिक त्या म्हणजे याच्यावरून हे नीट लक्षात ठेवा, आवाजाच्या 5 पटीहून जास्त वेग असणारं हायपरसोनिक। हायपरसोनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी भारताने घेतली। यशस्वी चाचणी 18 नोव्हेंबर 2024। निर्मिती कोणी केली, DRDOने। आता प्रक्षेपण ठिकाण बघा ओडिशामध्ये आहे, डॉक्टर APJ अब्दुल कलाम बेटावरून, ज्यामुळे भारत आता हायपरसोनिक वेगाने पाकिस्तानमध्ये कुठेही सहज हल्ला करू शकणार आहे। हायपरसोनिक वेगामुळे हे क्षेपणास्त्र कोणत्याही हवाई संरक्षण यंत्रणेद्वारे नष्ट करता येणार नाही। का नाही करता येणार, कारण हायपरसोनिक वेगामुळे। ठीक आहे, केवळ अमेरिका, चीन आणि रशिया या 3 देशांकडेच अशा प्रकारचे क्षेपणास्त्र आहे। भारत आता 4था देश ठरला आहे। आपण यापूर्वीच बघितलं की भारत अजून कोणत्या ह्याच्यात असा 4था देश ठरला आहे तर स्पाडेक्स मिशन। स्पाडेक्स मिशन काय होतं, स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट। डॉकिंग अनडॉकिंग करण्यासाठी जे एक्सपेरिमेंट केलंय ते भारताने, त्याच्यात भारत 4था आहे। आणि आता हायपरसोनिक क्षेपणास्त्राच्या बाबतीत भारत 4था आहे। सेम देश आहे आधीचे पण, अमेरिका, चीन, रशिया। हायपरसोनिक क्षेपणास्त्र आवाजापेक्षा 5 पटीहून अधिक वेगाने जाऊन हे क्षेपणास्त्र शत्रूवर आग ओकते। पारंपरिक शस्त्रांबरोबरच अण्वस्त्र देखील या क्षेपणास्त्रांमधून डागता येतात। ध्वनी लहरींच्या 5 पट अधिक वेगाने म्हणजे साधारणतः ताशी 6200 किलोमीटर इतक्या भन्नाट वेगाने हे क्षेपणास्त्र मार्गक्रमण करते। ते साधारण 1500 किलोमीटर पर्यंतच्या लक्ष्याचा वेध घेते। त्यांच्या या वेगामुळेच त्यांचे आकाशातला चित्ता असे वर्णन केले जाते। बघा, आकाशातला चित्ता असं वर्णन कोणत्या क्षेपणास्त्र केलं जातं तर हायपरसोनिक क्षेपणास्त्राचं। ठीक आहे, आता पुढची न्यूज, भारताला SKA चे अधिकृत सदस्यत्व मिळाले। आता SKA म्हणजे काय आहे बघा, स्क्वेअर किलोमीटर ॲरे। आता काय आहे नीट बघून घेऊ की
विश्वाच्या निर्मितीसह वैश्विक चुंबकत्वाचे गूढ रहस्य उलगडण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर स्क्वेअर किलोमीटरने 2 मोठ्या रेडिओ दुर्बीण बांधण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे। ठीक आहे, 2 मोठ्या रेडिओ दुर्बीण, ठीक आहे, दुर्बीण बांधण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे। या प्रकल्पाअंतर्गत 2029 पर्यंत दक्षिण आफ्रिकेतील एस्केमिड आणि ऑस्ट्रेलियात एस्केलो अशा 2 दुर्बिणी बांधण्यात येणार आहे। ठीक आहे, नीट लक्षात ठेवा। 2029 पर्यंत 2 देश लक्षात ठेवा, एक दक्षिण आफ्रिका आणि एक ऑस्ट्रेलिया। दक्षिण आफ्रिकेमध्ये एस्केमिड आणि ऑस्ट्रेलियामध्ये एस्केलो या दुर्बीण बांधण्यात येणार आहे। हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 12 देश एकत्रित आले असून त्यात आता भारताचाही समावेश आहे। या प्रकल्पासाठी भारताने 250 कोटी रुपयांचा निधी देण्यास मान्यता दिली आहे। 2029 मध्ये हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर प्रचंड प्रमाणात माहिती संकलित होणार आहे। या माहितीच्या व्यवस्थापनासाठी जगभरात 7 विभागीय माहिती संकलन केंद्र उभारली जाणार आहेत। त्यातील एक केंद्र भारतात असणार आहे। ठीक आहे, 7 पैकी एक केंद्र भारतात असेल। SKAO काय आहे? SKAO स्क्वेअर किलोमीटर ॲरे ऑब्झर्वेटरी, अवकाशातून येणाऱ्या रेडिओ लहरींचा अभ्यासासाठी तयार करण्यात आलेल्या महाकाय रेडिओ दुर्बीण। ठीक आहे, आता पुढे बघा। LRLACM मिसाईलची चाचणी यशस्वी। त्याचा फुल फॉर्म काय आहे नीट लक्षात ठेवा। लॉंग रेंज लँड अटॅक क्रूज मिसाईल, CM फॉर क्रूज मिसाईल, LA फॉर लँड अटॅक आणि LR फॉर लॉंग रेंज। LR फॉर लॉजिकल रिझनिंग नाही, LR फॉर लॉंग रेंज लँड अटॅक, लॉंग रेंज लँड अटॅक, CM फॉर चीफ मिनिस्टर नाही, क्रूज मिसाईल। ठीक आहे, मी असं वेगळं का बोलतेय याच्यासाठी की तुमच्या लक्षात राहावा। आता हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, LR म्हणजे ते नाहीये, CM म्हणजे चीफ मिनिस्टर नाहीये, सगळ्यांनाच माहिती आहे। मी मुद्दा म्हणून बोलते कारण मग पुढचा शब्द बोलल्यानंतर तुमच्या लक्षात राहील। ठीक आहे, पुन्हा बघा, लॉंग रेंज लँड अटॅक क्रूज मिसाईल झालं हे। आता ठिकाण चांदीपूर ओडिशा, प्रक्षेपण 12 नोव्हेंबर 2024, पल्ला 1000 किलोमीटर, कोणाद्वारे? DRDO द्वारे, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन। आता फुल फॉर्म बघा, लॉंग रेंज लँड अटॅक क्रूज मिसाईल। लॉंग रेंज लँड अटॅक क्रूज मिसाईल हे एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट बेंगलुरू यांनी इतर DRDO प्रयोगशाळा आणि भारतीय उद्योग यांच्या योगदानाने विकसित केले आहे। BDL हैदराबाद आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स बेंगलुरू हे लॉंग रेंज लँड अटॅक क्रूज मिसाईलसाठी 2 विकास सह उत्पादक भागीदार आहेत आणि ते क्षेपणास्त्र विकास आणि एकत्रीकरणामध्ये गुंतलेले आहे। LRLACM हा संरक्षण संपादन परिषदेने मंजूर केलेला, आवश्यकतेनुसार स्वीकार केलेला मिशन मोड प्रकल्प आहे। हे मोबाईल आर्टिक्युलेटेड लॉन्चर वापरून जमिनीवरून लॉन्च करण्यासाठी आणि युनिव्हर्सल व्हर्टिकल लॉन्च मॉड्यूल सिस्टीम वापरून फ्रंटलाईन जहाजावरून लॉन्च करण्यासाठी कॉन्फिगर केले आहे। पुढची न्यूज बघा, पहिला लाकडी उपग्रह। लाकडापासून बनविलेला जगातला पहिला उपग्रह कोणाद्वारे? जपानद्वारे। प्रक्षेपण दिनांक 5 नोव्हेंबर 2024, वजन 900 ग्रॅम आहे, नाव आहे लिग्नोसॅट। स्पेस एक्सच्या ड्रॅगन कार्गो कॅप्सूलमधून पाठवण्यात आले। प्रत्येक बाजू 10 सेंटीमीटरची आहे। भविष्यात अंतराळ मोहिमांमध्ये लाकडाचा वापर व्यवहार्य ठरू शकतो। का याची चाचणी यातून होणार आहे। लाकडाचा वापर केलेला हा उपग्रह क्योटो विद्यापीठाने विकसित केला आहे। या उपग्रहाची लाकडी चौकट ही मंगोलियन लाकडापासून तयार केली आहे। ठीक आहे, मंगोलियन लाकडापासून लाकडी चौकट। फायदे काय आहे? पर्यावरण पूरक आहे, प्रदूषण कमी होणार। धातूच्या उपग्रहांमुळे ओझोन थराला धोका निर्माण होतो। ओझोनचा थर सूर्याच्या धोकादायक अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून पृथ्वीचे संरक्षण करतो। ठीक आहे, तर अशा पद्धतीने ह्या न्यूज झालेल्या आहे। आता ज्या उरलेल्या आहेत त्या ऑलरेडी 70व्या चालू घडामोडीच्या आवृत्तीमध्ये ह्या झालेल्या आहेत, ज्या मी टिक केलेल्या आहे।
तर त्याची लिंक मी प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही तिकडे जाऊन ते बघू शकता। आणि शेवटी एक न्यूज फक्त राहिली आहे, ती आपण कंप्लीट करू। महाराष्ट्रातील आदिवासी विद्यापीठाशी रिलेटेड ती न्यूज आहे। आणि भारतात किती आदिवासी विद्यापीठं आहेत मग, तर 3 आदिवासी विद्यापीठं आहेत, तर त्याच्याशीच रिलेटेड ती न्यूज आहे जी आपण आता बघणार आहोत। आणि मग आजचा आपला हा व्हिडिओ इथेच संपेल। बघा, आदिवासी विद्यापीठ है महाराष्ट्रातील पहिले आदिवासी विद्यापीठ नाशिक येथे सुरू होणार आहे। भारतातील पहिले खासगी आदिवासी विद्यापीठ कोटा राजस्थान येथे स्थापन करण्यात आले। हे विद्यापीठ लक्ष्मण मीना आणि आर.डी. मीना यांनी स्थापन केले। पुन्हा बघते, आदिवासी विद्यापीठे महाराष्ट्रातील पहिले आदिवासी विद्यापीठ नाशिक येथे सुरू होणार आहे। भारतातील पहिले खाजगी आदिवासी विद्यापीठ कोटा राजस्थान येथे स्थापन करण्यात आले। हे विद्यापीठ लक्ष्मण मीना आणि आर.डी. मीना यांनी स्थापन केले। भारतात 3 ठिकाणी आदिवासी विद्यापीठे आहेत, इंदिरा गांधी आदिवासी विद्यापीठ अमरकंटक मध्य प्रदेश, केंद्रीय आदिवासी विद्यापीठ विजयनगर आंध्र प्रदेश आणि समक्का सारक्का आदिवासी विद्यापीठ तेलंगणा। आता बघा, कोणतं विद्यापीठ कोणत्या राज्यात आहे, कोणत्या राज्यातील कोणत्या ठिकाणी आहे, सगळं नीट लक्षात ठेवा। इंदिरा गांधी आदिवासी विद्यापीठ म्हटलं तर मध्य प्रदेश, केंद्रीय आदिवासी विद्यापीठ म्हटलं तर आंध्र प्रदेश आणि समक्का सरक्का म्हटलं तर तेलंगणा। नीट लक्षात ठेवा, समक्का सरक्का म्हटलं तर तेलंगणा, केंद्रीय म्हटलं तर आंध्र प्रदेश आणि इंदिरा गांधी आलं तर मध्य प्रदेश। ठीक आहे, मध्य प्रदेशच्या अमरकंटक येथे, आंध्र प्रदेशच्या विजयनगर येथे। पुढे, आदिवासींच्या हक्कांना चालना देण्यासाठी संयुक्त राष्ट्र महासभेने 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून घोषित केला। संयुक्त राष्ट्र महासभेद्वारे 1994 मध्ये 1994 मध्ये आदिवासी आंतरराष्ट्रीय वर्ष घोषित केले। ठीक आहे, 1994 मध्ये आदिवासी आंतरराष्ट्रीय वर्ष घोषित केले। केंद्र सरकारने भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा भाग म्हणून शूर आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान करण्यासाठी 15 नोव्हेंबर हा दिवस आदिवासी गौरव दिन म्हणून साजरा केला जातो। 15 नोव्हेंबर हा दिवस बिरसा मुंडा यांचा जन्मदिवस आहे। तर ठीक आहे, अशा पद्धतीने आज आपल्या सायन्स अँड टेकच्या घडामोडी पण कंप्लीट झालेल्या आहे। आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।